खाद्यजत्रेमध्ये आज मी घेऊन आली आहे उपवासासाठी पौष्टिक लाडू। साबुदाण्याच्या पिठापासून आज मी तुम्हाला लाडू दाखवत आहे। साबुदाणे हे अतिशय पौष्टिक आहेत, आरोग्यदायक आहेत। लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हे लाडू बनवून देऊ शकतात। उपवासाला रोज सुद्धा हे लाडू तुम्ही खाऊ शकतात। तर चला साबुदाण्याचे लाडू बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया। इथे सगळं प्रमाण मी एका कपचं घेतलेलं आहे। 1 कप साबुदाणे आहेत, त्याच्यात 1 कप शेंगदाणे आहेत, 1 कप सुकं खोबरं आहे। त्याच एका कपामध्ये थोडंसं दाबून आपण गूळ घेतलेला आहे। मी ऑर्गॅनिक गूळ घेतला आहे। अर्धा कप तूप आहे आणि 1 टीस्पून आपण घेतलेला आहे जायफळ वेलची पावडर। शेंगदाणे आपण सुरुवातीला भाजून घेऊया। मंद आचेवरती शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जमलं तर शेंगदाण्याची सालं काढून आपण मग त्याचं कूट करणार आहोत। जेव्हा मी भाजण्याची कृती करत आहे, गॅसची फ्लेम ही मंद आचेवरती ठेवली होती। आता साबुदाणे सुद्धा 5 मिनिटं मंद आचेवरती भाजून घेऊया। असं परतून घेतल्याने काय होणार आहे, साबुदाण्याची आपल्याला पावडर करायची आहे। साबुदाणे जर भाजून घेतलेत तर मिक्सरमध्ये त्याची पावडर ही लगेच तयार होईल। आता सुकं खोबरं सुद्धा आपण मंद आचेवरती भाजून घेणार आहोत। इथे साधारण सगळं प्रमाण जे आहे हे एका कपाचं आपण घेतलेलं आहे। 1 कप सुकं खोबरं मंद आचेवरती रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे सगळं आपल्याला थंड करायचं आहे। साबुदाणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपण त्याची पावडर करणार आहोत। सहजपणे साबुदाण्याची पावडर ही मिक्सरच्या जारमध्ये करता येते। साबुदाणे थंड झाल्यानंतरच त्याची पावडर करायची आहे। 3 ते 4 वेळा तुम्ही जर मिक्सर फिरवलं तर सहज त्याची पावडर मिक्सरमध्ये होते। साबुदाण्याची पावडर झाल्यानंतर शेंगदाण्यांची सुद्धा आपल्याला कूट करून घ्यायचं आहे। शेंगदाणे गरम असताना मिक्सरच्या जारमध्ये नका टाकू, तर शेंगदाण्यामधून ऑइल बाहेर येतं। त्याची सालं काढून याचं सुद्धा मी कूट करून घेतलेला आहे। आता त्याच पॅनमध्ये अर्धा कप मी पातळ तूप टाकलेलं आहे। तूप हे पातळ करूनच अर्धा कप घ्या आणि त्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे। साधारणपणे 15 ते 20 मिनिटं लागली होती मला। साबुदाण्याचा पिठाचा कलर हा सुरुवातीला पांढरा असतो, तो हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे। बघा, मंद आचेवरती परतण्याने मस्त खमंग असा तुमच्या किचनमध्ये वास येईल। तिथपर्यंत आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ परतून घेणं गरजेचं आहे। पिठाचा रंग बदलल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करा आणि त्याला याच पॅनमध्ये थंड होऊ द्या। साबुदाण्याच्या पिठाचा रंग बदलणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या, नाहीतर ते कच्चट लागतील खाताना। आता इथे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। तयार केलेलं शेंगदाण्याचं कूट आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। खोबरं त्याच्यामध्ये टाकायचं आहे। हे सगळं थंड झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये गूळ ॲड करणार आहोत। तर साबुदाण्याचं पीठ गरम असताना तुम्ही जर गूळ घातलं तर गूळ हे लगेच वितळेल आणि लाडू हे कडक होतील। त्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ थंड करा आणि मगच त्याच्यामध्ये बाकीचं सगळं साहित्य ॲड करा। गॅसची फ्लेम बंद झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट, आपण जे आता खोबरं गरम करून घेतलं होतं ते पण ॲड केले। थंड झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये मी गूळ ॲड केला होता। आता हा जो गूळ घेतलेला आहे मी ऑर्गॅनिक घेतलेला आहे। गूळ कुसून घ्या किंवा बारीक चिरून घ्या आणि एका कपामध्ये थोडंसं दाबून भरला होता। सुरुवातीला हाताने सगळा गूळ आपण मिक्स करून घेऊया आणि मग मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे सगळं साहित्य टाकून एकदा फिरून घ्यायचं आहे। जेव्हा हे थंड होईल तेव्हा तूप थोडंसं थिजून जाईल आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकल्यामुळे काय होईल, हे तूप परत थोडंसं पातळ होईल आणि जे गूळ होतं हे पण नीट मिक्स होईल। 1 टीस्पून मी जायफळ वेलची पावडर घातली होती, त्याचा वास हा अप्रतिम येतो। कोणीही ओळखू शकणार नाहीत की हे आपण लाडू साबुदाण्याच्या पिठापासून केले होते। साबुदाणा अतिशय पौष्टिक आहे, त्याच्यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स आहेत। अशक्तपणा ज्यांना आला असेल त्यांच्यासाठी सकाळ सकाळी 1 कप दूध आणि हे साबुदाण्याचे लाडू अप्रतिम आहेत त्यांच्या तब्येतीसाठी। उपवासासाठी तर तुम्ही खाऊ शकतात, पण लहान मुलांच्या डब्याला सुद्धा तुम्ही रोज 1 लाडू देऊ शकतात। तयार झालेले सगळं बॅटरपासून सहज लाडू बनतात। या पूर्ण रेसिपीपासून माझे 15 मीडियम साईजचे लाडू तयार झालेले होते।
तुम्ही घरातली कुठलीही 1 वाटी प्रमाणासाठी इथे यूज करू शकतात. हे लाडू सहज बांधता येतात. समजा आता हे सहज बांधता येत नसतील, पीठ खूप सुकं झालं असेल, कोरडं होत असेल, तर ह्याच्यामध्ये परत 1 टीस्पून किंवा अर्धा टीस्पून इतकं तूप ॲड करा, सगळं मिक्स करा आणि मग लाडू बांधा. अप्रतिम चवीचे आणि झटपट होणारे असे हे साबुदाण्याचे लाडू आपले तयार झाले आहेत. खाद्यजत्रेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला, फेसबुक चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. अप्रतिम चवीचे असे लाडू फटाफट तयार होतात आणि रूम टेम्परेचरवरती कमीत कमी आठवडाभर तुम्ही याला सहज स्टोअर करू शकतात.